मला काही समजत नाहीये मी कोणते कपडे घालू. कपडे बघून सांग ना, कारण मला नीलच्या आईला नाराज नाही करायचं. आय थिंक हा बाकी कपड्यांपेक्षा तरी वे बेटर आहे. रोशनी, तू तर चौधरी घराण्याची होणारी सून आहेस ना, तर मग चांगले कपडे दागिने घालायला पाहिजे होते. हा काय इतका साधा सूट? चौधरी घराण्याची होणारी सून आहेस पण वाटत नाहीस. रोशनीला काय पसंत आहे काय नाही पसंत याला आता महत्व नाही. आता ही मुलगी चौधरी घराण्याची सून होणार आहे, त्यामुळे आता तिचं चालणं, कपडे लत्ते, उठणं झोपणं इतकंच काय तर हिचं हे श्वास घेणंही आमच्या घराण्याच्या मर्यादेच्या आतच झालं पाहिजे. मी पण अशी कशी विसरूनच जाते बघ. आई नसलेल्या मुलीला हे सगळं कसं माहित असणार? आणि जरी आई असती तरी नाच शिकवण्याशिवाय. जाऊ दे हे सगळं आता. अगं गंगी. हो मालकी. हे घे रोशनी, तुझ्यासाठी. पहिले पाठवू शकले नाही. जर मी पाठवले असते तर चांगले कपडे तरी घालता आले असते ना. वाव आंटी, मानलं पाहिजे. तुमची चॉईस एकदम झकास आहे. चल रोशनी, चल लवकर चेंज करून टाकू. चल 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 चल. ट्विंकल, ट्विंकल, चुप. ट्विंकल माझं ऐक तरी. अगं ट्विंकल, माझं ऐक तरी. थांब रोशनी. रोशनी आतमध्ये नाही येऊ शकत. लग्न अगोदर सुनेचा गृहप्रवेश ठीक नसतो. बरोबर तेच बोलते ना मी. पण आंटी, मग रोशनी चेंज कुठे करणार? परत घरी जायचं का? नाही बाबा नाही, घरी कशी जाईल? पूजा सुरू व्हायला आली. पण एक काम होऊ शकतं. जर रोशनी मोलकर्णीच्या खोलीत कपडे बदलत असेल तर घरी पण नाही जायला लागणार आणि काम बी होईल. काय मालकीन? हो, हे मात्र खरं. कारण आता दुसरा काही उपायच नाही ना. हो, धाकटी मालकीन, मोलकर्णीची खोली तिकडे आहे. जा. लायकी मोलकर्णीचीच आहे तर कपडे तिथेच बदलणार ना.
रोशनी, तुझी सासू तर एकदम मोगॅम्बो टाइप्स आहे यार. तू इथे कशी राहणार? मला म्हणायचंय की ती तुला पसंत करते. बघ किती महागडे गिफ्ट दिलेत तुला. अच्छा, तू पटापट चेंज करून ये, मी इथेच वाट बघते. जा. अरे वा, मानायला लागेल महाराणीच्या नशिबाला. जिकडे आमच्याकडे हुंड्यामध्ये सुद्धा देत नाहीत, इकडे तर हे लोक पूजेमध्ये दान करून टाकतात. वा, अरे काजू बदाम, चला मी हे खाते. खरं तेच बोलतीये मालकीन. जिथे सर्वांचं डोकं संपतं ना, तिथूनच तुमचं डोकं सुरू होतं. तुम्हाला पहिल्यापासूनच माहित होतं की रोशनी साध्या कपड्यात येईल. खरंच मालकीन, काय अपमान केला त्या पोरीचा, ते पण अगदी गोड गोड बोलून दिसत. ही तर फक्त सुरुवात आहे माझी गंगी. अजून रोशनीला माहित नाहीये की जेव्हा ही कल्याणी देवी कोणाची इज्जत काढायला लागते ना, तेव्हा भल्या भल्यांची वाट लागते. चल हे सगळं सोड तू. बाकीची सगळी तयारी झाली ना? हो मालकीन. हे काय? अगं वेडे, मला साखर काय दाखवतीयस? मीठ आहे मालकीन, मीठ. मीठ? हे मोठं काम केलंस ना. आता इतक्या मोठ्या पूजेमध्ये मी माझ्या सुनेच्या हातचा प्रसाद वाटेन, जो रोशनी स्वतः बनवेल. आता तिला काय माहित की प्रसाद करण्याच्या नादात आता तिच्याच इज्जतीची वाट लागणार आहे. ते मोठी गुणी समजते ना. आज मला पण जरा तिचे गुणगान गाऊ दे. कोण आहे तिकडे? नीलचा फोन. हॅलो, काय करतेस? तू का विचारतोयस नील? अरे इतका वेळ फोन नाही उचललास तू. किती रिंग वाजत होत्या, कळलं? काय करत होतीस? आणि मला असं का वाटतंय की तुझ्या डोक्यात काहीतरी चाललेलं आहे. नाही, असं काहीच नाहीये. रोशनी, नील बघ हे बघ तू. तू. रोशनी, यार तुला किती वेळ लागतो? इतका टाइम तर चेंज करायला घरी पण नाही लागला तुला कधी. तू चेंज नेमकी आहेस तर कुठे? आमच्या घरी नाहीयेस का? मी तर तुझ्याच घरी आहे.
काकीने तर फार सुंदर कपडे दिलेत घालण्यासाठी. तेच घालत होते बस. नील, सर तू इथे असतास तर तर मग आत्ताच येतो ना तुला बघायला. नाही, असं नव्हतं म्हणायचं मला. अर्धवट काम सोडून तर अजिबात नाही. ठीक आहे गद्दुकुमारी. आणि हो नील, गाडी सांभाळून चालव. आता सगळं ज्ञान आजच देणार आहेस का गद्दुकुमारी? थोडं ज्ञान उद्याला शिल्लक ठेव ना. रोशनी, यार तुला काही हेल्प पाहिजे असेल तर मी आत येऊ का? नील, ट्विंकल बोलवतीये, मी तुझ्याशी नंतर बोलते, ठीक आहे? 1 मिनिट रोशनी. घरी सगळं ठीक आहे ना? पूजा वगैरे गुरुजी आलेत का? आणि अम्माकडे लक्ष आहे ना तुझं? आई नसलेल्या मुलीला हे सगळं कसं माहित असणार? आणि जरी आई असती तरी नाच शिकवण्याशिवाय आतापर्यंत तुला तर आमच्या घराण्याचे कायदे माहीत व्हायला पाहिजे होते. होणाऱ्या सुनेला एवढं सुद्धा माहीत नसेल तर तिला सून होण्याचा कोणताच अधिकार नाही. हो नील, इथे सर्व ठीक आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. बस तुझं लवकर काम संपून परत ये. चल, मी नंतर बोलते. मला 5 मिनिटात निघायचंय कर्नाला परत. आपली डील आजच करून टाकूया. जी बाईजी, तुम्ही म्हणाल तसं. चला. आता लक्षात आलं की रोशनी शिवाय ही पूजा अपूर्ण कशी राहत होती. एकदा मी विचार केला वहिनी की तुम्हाला रोशनी खरंच पसंत आहे, पण नंतर मी विचार केला कुठे तुमचं मोठं घराणं आणि कुठे रोशनी आणि तुमचा हा थाटमाट. त्या मुलीचं आणि तुमचं काहीच ताळमेळ नाही. आणि त्यात नील तुमचा एकुलता एक मुलगा. त्याच्यासाठी जी सून तुम्ही आणणार ती विचार करूनच आणणार ना. कम्मो, तू इतकी समजूतदार दिसत तर नाहीस. आज तर तू मला आश्चर्यचकित केलंस ग. आता काय बोलू वहिनी, रोशनी आहे तशी माझी भाची, पण एक गोष्ट अजिबात विसरता येत नाही. आहे तर ती एका नाचणारीची मुलगी ना. तुझी नेमकी हीच गोष्ट मला नेहमी आवडते. नाहीतर आमच्या लायकीपेक्षा खालचे असणारे लोक आमच्या घरी फक्त चाकरी करायला येतात, नाहीतर भीक मागून निघून जातात. हे सगळं सोडा ना बहिणी. आता तुम्ही हे सांगा की आता मला काय करायचंय. हा, तुम्ही तर या सर्व गोष्टींपासून लांबच राहते. कम्मो, तुझं काम होतं रोशनीला इकडे घेऊन येण्याचं, जे तू केलंस. आता तू बसून तमाशा बघ आणि मजा घेत राहा. अजून एक सांगायचं होतं तुला. यापुढे बदाम काजू खायचे असतील ना तर मला विचारत जा आधी. चोर माणसं मला अजिबात पसंत नाही. आता पुढे सगळं तर तुला सांभाळायचंय, म्हणून माझी इच्छा आहे की आज प्रसादासाठीची खीर तुझ्या हाताने बनवून घेऊ. दादा, काहीतरी घ्या ना. दादा, काय घेणार तुम्ही? बघा ना, माझ्याकडे किती रंगबिरंगी चावीचा किचन आहे. तुम्ही कुठला घेणार? तुमच्यासाठी नाही तर दुसऱ्यांसाठी घेऊन जा.
हा सुंदर दिसतोय. दादा हा तर खरंच सुंदर आहे, फक्त 20 रुपयांचा. 20 रुपये. हे 20 रुपये यासाठी आणि हे 20 रुपये तुझ्या चॉकलेटसाठी. हा, हा, हा. 1 2 3 4 ही आली तुमची होणारी सून. बघा, तुमच्या घराण्याला एकदम शोभणारी आहे, हो ना? जर रक्तच घाणेरडं असेल तर हे महागडे कपडे आणि दागिने काहीही झाकू शकणार नाही. या मुलीची जागा माझ्या चपलेजवळ आहे. आता चल, ज्या कामासाठी तुला इथे बोलावलंय ते काम तर उरकून घेऊ. चल. तर डील पक्की समजायची का भाईजी? ते तर सगळं ठीक आहे एकनाथजी, पण मला हे सांगा, जी वस्तू मार्केटमध्ये 700 रुपयानं मिळते ती तुम्ही 400 रुपयानं कशी विकता? थोडंसं आम्हाला पण इकडचं तिकडे करावं लागतं भाईजी. तुम्ही टेन्शन कशाला घेताय? टेन्शन तर घ्यायलाच पाहिजे ना, कारण या डील सोबत आमच्या घराची इज्जत आणि नाव दोन्ही गोष्टी जोडलेल्या आहेत. आता सांगा, हा फरक इतका कसा काय? आता भाईजी, आपल्या देशात तर प्रत्येक गोष्टीचं देणं घेणं बघावं लागतं. हे तर तुमच्यावर आहे की तुम्ही या गोष्टींचा फायदा घ्यायचा की नाही. म्हणजे भाईजी, रस्त्यावरचा माल स्वस्तात. काय एकनाथजी, करतच बोलतोय ना मी. आता भाईजी, कमी किमतीच्या बदल्यात क्वालिटीमध्ये थोडीफार कमतरता होणारच ना. खरं तर मी तुम्हाला एक चांगली डील करून देतोय. तुम्ही चिंता अजिबात करू नका. बिल्डिंग 15-20 वर्षांपर्यंत नीट उभी राहील, माझी गॅरंटी आहे. 15-20 वर्ष? काय मूर्खासारखं बोलतोस तू? लोक आपल्या आयुष्यभराची कमाई आपल्या घरासाठी लावतात, कारण ते घर पुढच्या पिढीला मिळो. आणि तू आहेस की, जर तुला दार्जिनसोबत काम करायचंय ना, तर काम कायद्याने होईल. समजलं काय? पण माझं तर अज्जूभाईशी बोलणं झालंय. अज्जूभाईशी बोलणं झालंय ना, मग पैसे पण अज्जूभाईकडूनच घे. माझ्या दार्जीना पैसे पाहिजेत, पण इमानदारीच्या शिवाय नाही चालणार. समजलं काय? पण भाईजी, मी बोललो ना, 5 मिनिटं बस. चल बंटी. तुला माहितीये की मी ही पूजा का ठेवलीये? खरं म्हणजे उद्यापन हे एक निमित्त आहे. मी तर तुझी आमच्या नात्यातील सगळ्या बायकांशी भेट घालून देणार आहे. त्यांना तरी पाहू दे ना की चौधरी घराण्याची होणारी सून कशी आहे. आता तू 18 वर्षांची झालीयस, तेव्हा तू केव्हाही लग्न करून माझ्या घरी येऊ शकतेस. तर तू तयारीत राहा हा पोरी. म्हणजे मी सगळ्यांना सांगू शकेन की तू किती गुणी आहेस. आणि मला फक्त दाखवायचंच नाहीये. अगं, मला तर हे हवंय की सगळ्यांसमोर तुझं गुणगान हो. हे बघ पोरी, हे पुढे सगळं तुलाच सांभाळायचंय. तर मग का नाही आपण याची सुरुवात आजच करून टाकू. म्हणूनच माझी इच्छा आहे की आजच्या प्रसादाची खीर तुझ्याच हाताने बनवून घेऊ. कथा संपताच खीर तयार व्हायला पाहिजे. आणि मला हे अजिबात नकोय की कोणताही पाहुणा कुठल्याही प्रकारची तक्रार करो. समजलं ना तुला? काय झालं?
घाबरू नकोस पोरी. आता कल्याणीची सून व्हायचंय तर आतापासून जबाबदारी घ्यावी तर लागेलच ना. काय झालं? नाही होणार तुझ्याच्याने? ती ती मी बनवेन. शाबास. तर मग चल आता कामाला लाग तू. कथा संपताच खीर तयार व्हायला पाहिजे. आणखीन एक सांगायचंय, पूजेच्या कामात मला इकडचं तिकडं अजिबात पसंत नाही. आणि मला हे अजिबात चालणार नाही की कोणत्याही पाहुण्याने कुठल्याही प्रकारची तक्रार करावी. समजलं ना तुला? हो. अगं मला साखर का दाखवतीयस? मीठ आहे मालकीन, मीठ. अच्छा, मी जाते आता. आता काय झालं तुला? मला ना खूप भीती वाटते. समजतच नाहीये मी काय करू, कसं करू. भीती? ती पण प्रसाद बनवता ना. कम ऑन रोशनी, तू जर डोळे मिटून पण जेवण बनवलंस ना तरी टेस्टी होणार. घाबरू नकोस. आज तुझ्या आजची खीर चौधरी हाऊस मध्ये धमाल करेल, पाहशीलच तू. माहित नाही ट्विंकल, पण मी खीर बनवायला नाही घाबरत आहे. काकींना आजूबाजूला पाहून माझे हातपाय थरथरायला लागतात. मला भीती याच गोष्टीची आहे की माझ्या हातून काही चूक झाली तर. तू पण ना डफर आहेस. हे बघ, आंटी थोडी स्ट्रिक्ट टाईप आहे, पण ती तुला खूप लाईक करते. म्हणूनच तर एवढ्या मोठ्या पूजेचा प्रसाद तुला बनवायला सांगितलाय. चल आता स्टुपिड गोष्टींवर नाही, आपल्या खिरीवर लक्ष दे. माहित नाही माझं मन आज का घाबरतंय. नेमका नील पण नाहीये इथे. शीतला माते, सांभाळून घे आता सर्व. माझ्याकडून काही चूक ना हो.